झी 24 तास एक पाऊल पुढे। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष, ढोल ताशांचा निनाद, फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेले रथ अशा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पुण्यामधल्या गणपतींचे आगमन झालं। मानाच्या 5 गणपतींपैकी 4 गणेशांची आज प्रतिष्ठापना झाली, तर मानाचा 5वा केसरीवाडा गणपती याआधीच त्याची प्रतिष्ठापना 21 ऑगस्टला करण्यात आली। कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत, त्यामुळे त्याचा मान पहिला। या पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11:16 करण्यात आली। त्याआधी कसबा गणपती मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली। ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। तांबडी जोगेश्वरीचा गणपती मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळखला जातो। याही गणपतीचं वाजत गाजत आगमन झालं। श्रींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला पारंपरिक पद्धतीनं गणराय स्थानापन्न झाले। पीएनजीचे संचालक अजित गाडगीळ यांच्या हस्ते गणेश मूर्तीची पूजा करण्यात आली। मानाच्या 3ऱ्या गुरुजी तालीम गणेश मंडळाच्या गणपतीचा थाट काही एवढाच असतो। फुलाच्या रथातून श्रींचं आगमन झालं। मंडळाने यंदा फायबरची नवीन गणेश मूर्ती तयार केली आहे। याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार विनायक देव, प्रतापसिंह परदेशी, पद्माकर गोकुळे, वसंतदेव करमरकर आणि दत्तोबा मरळ या 5 जणांच्या हस्ते यंदा गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। मानाचा 4था गणपती असलेल्या तुळशीबागेच्या यंदाच्या गणपतीचं रूप अतिशय भव्य दिव्य असं आहे। सकाळी 8:45 वाजता प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर आणि ॲडव्होकेट अनिल हिरवे यांच्या हस्ते गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। मंडळानं बाप्पांसाठी बर्मा लाकडाचा भव्य चौरंग तयार केलाय आणि आकर्षक सजावटही करण्यात आली आहे। मानाच्या 5व्या केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना याआधीच करण्यात आली आहे। टिळक पंचांगानुसार 21 ऑगस्ट रोजी केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे। उत्साह, जल्लोष आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि पुढील 10 दिवस हा उत्साह, जल्लोष आणि हे भक्तिमय वातावरण उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि त्याला साथ लाभणार आहे ती अलोट गर्दीची। झी 24 तासवर देखील पुण्याचा हा गणेशोत्सव तुम्हाला पुढील 10 दिवस अनुभवता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।